या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। इतकं सगळं होऊनही तू त्यांच्याबद्दल इतक्या प्रेमाने कसं काय बोलू शकतेस मला कळत नाही। का? अरे माणूस बदलत नाही असं वाटतंय का तुला? ऋषी साखरपुड्यासाठी तयार झाला असेल आणि मी इथे वेडी आशा लावून बसलीये। नाही बकुळा, माझं मन सांगतंय ऋषी फसवणार नाही तुला। तुझी अशी अपेक्षा आहे की मी यावं आणि म्हणावं, ऋषी तू बकुळाशीच लग्न कर, तातीला मी समजावतो। बरोबर, अगदी बरोबर। अब्रू वाचवायची असेल तर मुहूर्ताची वाट बघू नका आणि ताबडतोब साखरपुडा करून घ्या आणि 8 दिवसात लग्न। काळजाचा ठोकाच चुकला होता रे माझ्या। माझ्याही आज जर आपण वेळेवर विहिरीपाशी पोहोचलो नसतो तर ताती फार खचली रे ताती। तातूही सुन्न झालेत। मोगराताईला कशाचा अर्थ बोध होत नाही बिचारी। एक दिवस तिच्या तारावंशांच्या मुलीबद्दल सांगत होती, त्या बाळाचं खूप वर्णन करत होती। खूप लळा लागला होता रे तिला त्या मुलीचा, आणि वर्णन करता करता एकदम स्वतःच्या बाळाशी खेळायला लागली कल्पनेतली। पाहून चर झालं मला। तिचा हाताय असो आणि आयुष्याचं तारू। अरे तूच असा खचलास तर तातू तातीचं काय होईल? आता ताती रहाटाजवळ उभी राहून विहिरीकडे ज्या प्रकारे बघत होती ना, फार भयंकर होतं रे ते। तू शपथ दिलीस आणि घरी आणून निजवलीस, पण तिला पहिल्यासारखी हसती बोलती कशी करणार आहेस? आपण सगळे मुंबईला जाऊया का? म्हणजे तू, मी, तातू, ताती, मोगराताई। इथून दूर गेलो की हे सगळे प्रश्नच उद्भवणार नाहीत। तेच तर सुचवलं ना दिलीपनी। मुंबईला जाण्यासाठी शालिनीशी लग्न करण्याची काही गरज आहे का? उलट तिच्यापासून दूर जाण्यासाठी हे योग्य निमित्त आहे। मोगराताईचं नवीन आयुष्य सुरू होईल, माझंही। मी बकुळाला नंतर घेऊन येईन ना तिकडे, आणि जमेल जमेल, बरोबर आहे। मी सांगतो ना मुकुंद, बरोबर आहे, हे जमेल। अगो बाई, किती झोप लागली मला। सरई चौघडा नाही बोलवलं का रे मुकुंदा? दाराला तोरण नाही, केळीचे खांब नाहीत,
आज माझ्या ऋषीचा साखरपुडा येणार आहे. अरे बघ, लग्नाची तारीख सुद्धा ना अगदी जवळचीच ठरवायची बर का. हं? काय तुम्ही दोघं अजून तयार नाही आहात काय रे? ऋषी, तयार झालास ना की माझ्याजवळ तीट लावायला यायचं. हं? दृष्ट नको ना लागायला नवरदेवाला. हं? अरे हो, शालिनीला घालायची अंगठी आहे ना, माझ्याजवळ आहे. हं? नाहीतर शोधत बसशील ना तू. चला ना रे, लवकर तयार व्हा, मंडळी येतील ना आता. असं रे काय करताय, लवकर तयार व्हा. मी पण तयार होऊन येते. हा, अरे हो, साखरपुड्याने आणायचे राहिलेत ना द्यायचे. हो 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 हो, पण आता उद्या माझ्या लवकरच माझ्या आता लग्न आहे, ऋषीचं लग्न आहे. ऋषिकांत, मुकुंदा, साखरपुडा उद्याच करावा लागणार आहे. नाहीतर ताती देवा, आज ऋषिकांतला देवळात याची बुद्धी होऊ दे. मी सगळं सांगेन त्याला, सगळं नीट समजावून सांगेन. ऐकेल तो, समजेल त्याला. त्याचं प्रेम आहे बकुळेवर. ऋषिकांची वाट बघताय काय वासुदेवराव? नाही, तुम्ही काही नाही बोललात तरी आम्हाला सगळं कळतं बरं का. ऋषिकांची भेटून बकुळेशी लग्न कर अशी गळ घालण्यावरतात ना काय? हा? दिलीप पासून बळ काढणं एवढं सोपं नाही वासुदेवराव. मला बकुळा आवडते एवढं म्हटलं म्हणजे मी वाटेल ते सहन करेल असं समजू नका. भ्रमात राहू नका. विठाबाई, चंपाबाई देवाचे नियम मोडतील असं वाटलं तुम्हाला? विसरा ते, विसरा. आणि ज्या ऋषिकांच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय ना, तू तर माझ्या बहिणीशी लग्न करतोय. सगळं ठरलंय रीतसर. हे जे तुम्हाला काही वाटतंय ना प्रेम बीम, हे सगळं झूट आहे हो. अहो, भावेडीशी कुणी लग्न करते का? हा? नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, बाई टिपक्याची, टिपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. केशव, अरे कुठे आहेस तू? विसरला का काय बापाला? 2 दिवस झाले माझा मुलगा घरी आला नाही. दादू भट? हो, केशवाला बघायला आलो. 2 दिवस झाले घरी आला नाही तो. तातूच्या विश्वासावर पाठवला होता त्याला तुमच्याकडे. हो, मुका असला तरी त्याच्या हाका मला ऐकू येतात. जीव राहीना म्हणून भेटायला आलो. कुठे आहे केशव? त्याचं तोंड बघितलं की मला चैन पडेल.
तुम्हाला दाखवण्यासाठी तोंड कुठे आहे त्याच्याजवळ? बसला असेल दडून कुठेतरी दिवा भितासारखा. स्वतःच्या तत्वांचा मोठा टेंभा आहे ना तुम्हाला, पण आमचा मात्र घातच केलात तुम्ही नेहमी. तुझ्याकडून प्रशस्तीपत्र नको मला पत्नी. मी जे काही करतो ते ईश्वराला स्मरून, सारासार विचार करून, सत्सद विवेकाचा कौल घेऊनच करतो. परिणामाची पर्वा मी कधीच करत नाही. तुमच्या वागण्याचे परिणाम तुमच्या आयुष्यापुरते मर्यादित नसतात दादू भट. तुम्हाला वाटतं तुम्ही तलवार गाजवता, पण त्या तलवारीनं जखमा होतात ना त्या इतरांना. तातू बेटा कसा आहेस रे? तातू, आपली भेट अशी चमत्कारिक प्रसंगीच व्हावी असं नियतीनच मांडून ठेवलंय का रे दादू भटा? चमत्कारिक प्रसंगी म्हणजे काही झाले का माझ्या केशवाला? 2 दिवस झाले पोर घरी आलेलं नाहीये. विष्णूला म्हंटल मी जरा बघून ये, पण तातू माझ्या केशवाच्या जीवाला काही अपाय तर नाही झाला ना? अरे गप्प का आहात तुम्ही सगळेजण? तुमच्या मुलानंच तोंड गप्प केलंय आमचं. तत्वनिष्ठ सत्वशील दादू भटांचा मुलगा ना तो, म्हणून तातुनी त्याला इथं ठेवून घेतला होता. माझा सक्त विरोध असताना पत्र होतं ना तुमचं, कामासाठी याचना करणार. पद्मा, का ढागण्या देताय त्याच्या मनाला? दादू भटांनी कधीही कुणाकडेही याचना केलेली नाही. घ्या, तुम्ही त्यांचीच बाजू घ्या. त्यांच्या मुलानं आपल्या मुलीच्या आयुष्याला आग लावली तरी तुम्ही म्हणताय त्यांना दागण्या देऊ नका. वा, फारच छान. मुलीच्या आयुष्याला आग लावली? काय म्हणतेस काय तू हे पद्मा? माझा केशव असं कधीच करणार नाही. बोलवा त्याला माझ्या समोर. कशासाठी? त्याचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये आमची, आणि आमच्या घरात पाऊल टाकायची हिंमतही होणार नाही त्याची. 2च दिवसापूर्वी हकलून दिलंय मी त्याला. काय? 2 दिवसापासून तो घरी आलेला नाही. केशव कुठे आहे माझा केशव? आमची अब्रू धुळीला मिळवली त्यांनी. तो कुठे आहे याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. पण माझा आहे. तुम्ही काहीही म्हणालात तरी माझा मुलगा निष्पाप आहे याची खात्री आहे मला. माझी मनोदेवता मला खणखणीतपणे सांगते, माझ्या केशवानं काहीही वाकडं केलेलं नाही. अरे देवाघरचं फूल आहे ते. अंतःकरण शुद्ध आहे त्याचं. अरे जगाच्या आणि व्यवहाराच्या नियमापलीकडे देवाचं राज्य असतं आणि तिथला न्याय वेगळा असतो. पण त्या न्यायाचा अर्थ कळेपर्यंत आणि तो प्रकाश दिसेपर्यंत कधी कधी आयुष्यच संपून जातं. पण एक गोष्ट ठाऊक आहे मला, आपल्या सगळ्यांची आयुष्य कुठल्या तरी ऋणानुबंधांनी गुंतली गेली आहेत हे मात्र निश्चित. कदाचित त्याची उकल होण्याची वेळ जवळ आलेली असेल. याच्या मुलानं आपल्या मुलीचा घात केला आणि हा तत्वज्ञान सांगत टेंभा मिरवीत निघून गेला. आणि तुम्ही शुंभासारखे बघत उभे राहिलात. आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा याला वाळीत टाकला होता, पण बेअब्रू आपली झाली होती. आणि आजही ताती ताती पद्मा, पद्मा, तो पद्मा, संतो.
हो बापू शेठ, लगेच कळवतो. हं? बर. बरं झालं बापू शेठ स्वतःच आले, समक्ष सगळ्या गोष्टी बोलता आल्या. एक मार्ग मोकळा झाला. मी 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 जरा जाऊन येतो. आत्ता कुठे निघालाय? ही काय वेळ काळ आहे का? आता बापूशेठ आले होते का दिलीप बरोबर? हो, तातीला बघायला आले होते. हा, जीप मध्ये बसत होते मी आलो तेव्हा. हो, आत्ताच निरोप घेऊन गेले. बरंच बोलणं झालं. मी जरा जाऊन येतो. अरे काय सारखं जाऊन येतो चाललंय तुझं? कुठे जायचंय एवढं? आता बापू खोत येऊन एवढं सगळं काही जे काही सांगून गेले त्याच्याबद्दल जे काही ठरवायचंय ते मी एकट्याने ठरवायचं का? साखरपुडा कोणाचा करायचाय, तुझा की माझा? बरं झालं मुकुंद तू आलास. तातू, हवं असेल तर ऋषीला जायचं असेल फिरायला तर जाऊ दे. त्याची रोजची फिरण्याची वेळ झाली ना. तो आला की बोलू आपण. अरे इथे माझ्या बायकोच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि याला फिरणं कसलं सुचतंय? हे बघ, एरवी आपला सारखा ताती ताती करत भोवती भोवती फिरत असतोस ना. मग आता कुठे गेली तुझी माया? तातीच्या जीवापेक्षा तुझं फिरणं महत्वाचं आहे का? नाही तर तू तसं नाही. मला खरं म्हणजे मला बोलायचं होतं. काहीही व्याख्यान ऐकायचं नाहीये मला तुझं, समजलं? ऐक मुकुंदा. ऋषी ऐकतोय तोही, ऐकायलाच हवं त्याला. हे बघा, आता हे जे काही नवीन प्रकरण उद्भवलंय मोगराचं, तरी आम्ही फार धास्तावून गेलोय दोघही, विशेषतः ताती. तिला जर तातडीने याच्यातून बाहेर काढली नाही तर ती हाय खाईल. डॉक्टरांनीच सांगितलंय ना काल रात्री असं. हो ना? हो. आणि सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की जर का ऋषी आणि शालिनीचा साखरपुडा लगेच केला तर तातीला सावरायला मदत होईल. दिलीपही आधी तेच म्हणत होता. आता बापूंनी त्याला पाठिंबा दिला. हे पहा, माझ्या मते येत्या 2-3 दिवसात साखरपुडा करून घेऊया. काय वाटतंय तुला मुकुंदा? मला ही योग्यच वाटतंय. पण ऋषी म्हणजे त्याची हरकत नाहीये ना? हरकत कसली आली आहे त्यात आता? हे आता नवीन का ठरवतो आपण? रितसर सगळी बोलणी झाली आहेत ना आधी. आणि कधीपासून मुळी ऋषी आणि शालिनीचं लग्न व्हायचंय गाजतंय. माझाच विरोध होता आधी, पण आता वाटतंय तातीने जो हट्ट धरला होता तो उपयोगी पडला तिच्याच. हे आता नवीन का ठरवतो आपण? रितसर सगळी बोलणी झाली आहेत ना आधी. आणि कधीपासून मुळी ऋषी आणि शालिनीचं लग्न व्हायचंय गाजतंय. माझाच विरोध होता आधी, पण आता वाटतंय तातीने जो हट्ट धरला होता तो उपयोगी पडला तिच्याच. शालिनी जवळची आहे. मोगराच्या आयुष्याचं जे काही झालंय त्यात असं जवळच माणूस हवंय सोबतीला. तातीलाही तिचा मोठाच आधार होईल. मुकुंदा, आता कापड चोपड दागदागिने यांच्या खरेदीचं सगळं तू बघ.
तातीला गुंतव त्याच्यात, म्हणजे तीही बोगराच्या धसक्यातून बाहेर येईल. ठीक आहे, साधारण किती मंडळी येतील बापू खोतांकडची? नाही, ती मंडळी नाही येणार आहे तिथे. दिलीपनी आणि बापू शेटनी सांगितलं की आपणच तिकडे पोयसरीला जायचं. मलाही पटलं हे, म्हणजे तातीवर कामाचा भारही नाही पडायचा आणि तिला थोडा बदलही होईल. हे चांगलं झालं. हो हो, मलाही अगदी सुटल्यासारखं वाटलं. आपणच उठून तिकडे जाऊ. इथे अगदी तडपल्यासारखं कोंडल्यासारखं झालंय. आणि मुकुंदा, कार्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर. कळलं का रे मुकुंदा? आणि तातीच्या सुकलेल्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणायची जबाबदारी मात्र तुझी. ही कोंडी फोडून तिला पुन्हा पहिल्यासारखं करायचं. ती माझ्यावर ओरडली तरी सुद्धा चालेल, पण तिला खचलेली नाही मला पाहता येणार. मी कुठे आरोप केला ओळखीच्या माणसांचे, ओळखीच्या वासू, माणसांचे. अरे 3 दिवसापासून धडपडतोयस, पण ऋषिकांत नाहीच ना आला. माडाच्या बनात नाहीच भेटला ना तुला. त्या दिवशी सारखा इथेही नाही आला तो. वासू, माझी आशा मावळत चालली. अरे शेवटी शेवटी आई आणि मावशी ज्या वाटेने गेल्या त्याच वाटेने जावं लागणार का रे मला?